नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर थंडी स्पेशल आज आपण निरोगी राहण्यासाठी मस्त असे लड्डू बनवूया। तर चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मंडळी, इथे मी एक कढई ठेवलेली आहे। स्टीलची कढई वापरत आहे आणि तळानी छान अशी जाडसर असली पाहिजे, जेणे की आपण जेही साहित्य या कढईमध्ये भाजत आहे ते करपलं नाही पाहिजे। तर बघा मंडळी, या ठिकाणी मी 1 पाव तीळ घेतलेले आहे। हे संपूर्ण तीळ मी कढईमध्ये टाकलेले आहे। इथे आपण तुपाचा किंवा तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपल्याला। आणि तुम्ही बघू शकता, तीळ आपल्याला कढईमध्ये टाकल्यानंतर त्याला कंटिन्यू छान असं फिरवत राहायचं आहे, जेणे की आपले तीळ जे आहे ते करपले नाही पाहिजे आणि खरपूस असे मस्त भाजले गेले पाहिजे। हे लड्डू शरीरासाठी खूप उपयोगी आणि निरोगी राहण्यासाठी खूप उपयोगी ठरतात मंडळी। तुम्ही सुद्धा थंडीमध्ये हे लड्डू नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे अशा प्रकारे लड्डू करतात का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। तर बघा मंडळी, आपल्याला छान असे 10 ते 15 मिनिट तीळ भाजायला लागते, कारण की सगळे तीळ हे छान असे भाजले गेले पाहिजे आणि कलर सुद्धा याचा चेंज झाला पाहिजे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 5 ते 6 मिनिट झालेले आहे आणि त्यानंतर मी अजून थोडा वेळ भाजून घेतले आणि त्यानंतर बघू शकता तीळ आपले पूर्णपणे असे भाजून झालेले आहे। तर या ठिकाणी 1 वाटी आपल्याला शेंगदाणे वापरायचे आहे। तर बघा मंडळी, शेंगदाणे आपल्याला वापरताना काळजी घ्यायची आहे की त्यात जे आहे ते खराब शेंगदाणे नसले पाहिजे, कारण की आपण जेव्हा लाडू बनवतो त्यामध्ये तो खराब शेंगदाणा आला तर टेस्ट खूप खराब लागते। त्यामुळे मंडळी आपल्याला काळजी घ्यायची आहे की छान असे चांगलेवाले हे घ्या, शेंगदाणे घ्या, जेणे की आपले लाडू व्यवस्थित आणि छान टेस्ट सुद्धा लागणार। तर बघा, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि छान भाजून घ्यायचे आहे। तर हे सुद्धा मी स्टीलच्या कढईमध्ये छान असे भाजून घेत आहे। तुमच्याकडे स्टीलची नसेल तर नॉनस्टिकच्या कढईमध्ये सुद्धा भाजला तरी चालेल मंडळी, पण शक्यतो ट्राय करा की जाळ्या तळाची आपल्याला कढई वापरायची आहे, किंवा जेही तुम्ही पतीलं वापरत आहात ते आपल्याला जाळ्या तळाचं वापरायचं आहे। तर बघा, एकाचे 2 भाग होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे छान असे फुटतात, म्हणजेच की त्याचे 2 भाग होतात। तर तशा प्रकारे भाजल्या झाल्यानंतर आपल्याला छान मस्त बाहेर काढून घ्यायचं आहे शेंगदाण्याला आणि शेंगदाण्याची पूर्ण साल काढायची आहे। तर बघा मंडळी, त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच फक्त तूप वापरत आहे। अर्धा चम्मच तूप वापरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यात 1 वाटी जेवढे मी तीळ घेतले तेवढेच मी इथे ड्राय खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं छान असं किसून घेतलेलं आहे। तर बघा, हे संपूर्ण खोबरं आपल्याला या तुपामध्ये टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ते लो करून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला छान मस्त असं खरपूस होईपर्यंत, खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जास्त काळपट करायचं नाही आहे मंडळी। थोडासा हलकासा कलर चेंज झाला की आपण याला कढईमधून बाहेर काढू। तर मी एकदम स्लो फ्लेम केला आहे, म्हणजे लो फ्लेम केलेला आहे आणि त्यानंतर हे भाजत आहे। तर बघा, 2 ते 3 मिनिट फक्त भाजायचं आहे, जास्त वेळ आपल्याला खोबऱ्याला भाजायचं नाही आहे। तर बघा, खोबरं सुद्धा काढून घेतलेलं आहे, तीळ सुद्धा भाजणं झालेले आहे आणि शेंगदाणे सुद्धा भाजणं झालेले आहे। तर बघू शकता मंडळी, जे हे शेंगदाणे आहे ते थंड झालेले आहे। आता आपण याची वरची साल काढून घेऊया। तर हो मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करत राहा आणि एक छोटीशी कमेंट करायला बिलकुल विसरू नका। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपण संपूर्ण शेंगदाण्याचे साल काढून घेतलेली आहे, छिलके काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तीनही साहित्य थोडे थोडे टाकून मिक्सरमधून फिरवायचं आहे। तर बघा, मी सगळ्यात आधी खोबऱ्याचं किस टाकत आहे यामध्ये। तुम्ही या ठिकाणी खोबऱ्याच्या किसला बारीक नाही करायचं असेल तर नाही केलं तरी चालेल, पण मी इथे बारीक करून घेत आहे आणि सोबतच मी इथे शेंगदाणे सुद्धा टाकलेले आहे। सोबतच आता आपण तीळ टाकून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला छान मस्त मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे, जेणे की आपल्याला जो पूर्ण आपला तयार होणार मसाला तो आपल्याला छान असा मिक्स करायची गरज पडणार नाही। मिक्सरमध्ये काढलं की आपल्याला मिक्स करायची बिलकुलही जरूरत नाही। तर बघा, 2 ते 3 भांडे पूर्ण मी काढून घेतलेले आहे तशाच प्रकारे। आणि इथे बघू शकता तुम्ही, मस्त तीळ, शेंगदाणे आणि आपलं खोबरं किस सगळं संपूर्ण काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून। तर सोबतच आपल्याला अर्धा चम्मच इथे वेलची पूड टाकायची आहे, म्हणजेच की विलायचीचा पावडर टाकायचा आहे। मी विलायचीला छान कुटून यामध्ये टाकलेला आहे। तर बघा, विलायची थोडी मी जाडसर ठेवलेली आहे। तर बघा, आपल्याला इतक्या साहित्यासाठी फक्त अर्धी वाटी आपल्याला गूळ वापरायचा आहे। हा विकतचा गूळ आहे मंडळी, हा मी छान किसून घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी
या पूर्ण याला मिक्सरमधून सुद्धा फिरू शकता, पण आम्ही तशी प्रोसेस करत नाही मंडळी. आमच्याकडे सगळे विदर्भातले जेही लोक आहेत ते अशाच प्रकारे गूळ मिक्स करतात ज्याही लड्डूमध्ये करायचे असणार त्या लड्डूसाठी. तर आपल्याला इथे पाकाची बिलकुल गरज नाही, पाक वगैरे बिलकुल बनवायचा नाही आहे. छान असं किसून घ्या, म्हणजे आपल्या बारीक किसणीनं किसून घ्या गुळाला. त्यानंतर आपल्याला बिलकुल मिक्सरमध्येही फिरवायची गरज नाही. तुम्ही जास्त मिक्सरमधून फिरवणार तर ते पूर्ण पिठासारखे होणार आणि गळ्याला चिपकणार तुमचे लड्डू. त्यामुळे ट्राय करा मंडळी की किसलेला गूळ वापरा आणि त्यानंतर बिलकुल मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही. तर आपल्याला मिक्स करायचं आहे. गुळाचे जेही गडे आहेत ते पूर्ण फोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपले मस्त लड्डू बनवायचे आहे. तर बघा इथे 5 ते 6 मिनिट झालेले आहे. मी कंटिन्यू छान असं फिरून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला आता मी ते एक लड्डू बनवून दाखवते. तर गूळ बिलकुल जास्त टाकायचं नाही आहे मंडळी. तुम्हाला वाटणार की इतके सगळं साहित्य घेतलं आपण तर गूळ जास्त लागणार, बिलकुलही जास्त लागत नाही मंडळी. थोडासाच गूळ वापरायचा आहे. तर बघा इथे मी एक लड्डू तुम्हाला बनवून दाखवत आहे. इझिली लड्डू बनत आहे, बिलकुलही यात म्हणजे तुटत नाही आहे किंवा कोरडा पडत नाही आहे. तर बघा खूप छान मस्त असा लड्डू बनून तयार झालेला आहे. हा शरीरासाठी खूप छान आहे. आता थंडीमध्ये तुम्ही खाल तर खूप मस्त लागणार. ड्रायफ्रूट नसेल तर हे लड्डू तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी आणि ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये सांगा मंडळी. चुटकीला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. तर बघा दुसरासुद्धा लड्डू मी इथे बांधून घेत आहे. 2 हाताची बिलकुलही आवश्यकता नाही आहे, एका हातानेच आपण इझिली बांधू शकतो मंडळी. तर बघा अशा प्रकारे आपल्याला छान मस्त असे लड्डू बांधून घ्यायचे आहे. हे लड्डू 1 महिना ते 1.5 महिना राहू शकतात. पॅक डब्यामध्ये ठेवा. छान झाकण, ज्याला छान झाकण आहे डब्याला त्या डब्यामध्ये ठेवा आणि मस्त झाकण लावून तुम्ही 1 ते 1.5 महिना एन्जॉय करू शकता. ह्या लड्डूला खाऊ शकता. बिलकुलही बुरशी वगैरे लागणार नाही मंडळी. ही माझी खात्री आहे, कारण की मी हमेशा बनवते त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा आपले पूर्ण लड्डू बनून तयार झालेले आहे आणि खूप छान दिसत आहे. हे लड्डू तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि 1 ते 1.5 महिना मस्त एन्जॉय करा. तर बघा मंडळी आपले संपूर्ण लड्डू बनून तयार झालेले आहेत. तो आतापर्यंत जरी तुम्ही चुटकीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला आता या ठिकाणी एक लड्डू फोडून दाखवते. बघा किती इझिली फुटत आहे आणि अंदरून सुद्धा पाहू शकता किती छान मस्त दिसत आहे. तर बघा मंडळी आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी. काळजी घ्या आणि माझ्या रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय मंडळी.